मंडळी, तिथी आणि दिवस हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. आपले सर्व हिंदू सण हे तिथीनुसार असतात. आता येते उदाहरणच बघूया ना आपण. नारळी पौर्णिमा ही 2 दिवसात आलेली आहे. शुक्रवार आणि शनिवार ह्या 2 दिवसामध्ये एकच तिथी आहे. शुक्रवारच्या दुपारी सुरू होते आणि शनिवारच्या दुपारी संपते. ही साजरी कधी करणार आपण? शुक्रवारी, कारण की ती पौर्णिमा आहे, ती रात्र आहे आणि पौर्णिमेचा चंद्र आपल्याला रात्रीच दिसणार आहे, दिवसा किंवा दुपारी दिसणार नाही. म्हणून ही साजरी होणार शुक्रवारच्या रात्री. अशा प्रकारे तिथी ह्या वेगवेगळ्या दिवसांमध्ये विभागून येऊ शकतात. तसेच एका दिवसात 2 तिथ्या पण येतात. जसं पौर्णिमा आता शनिवारी संपणार दुपारी, तसंच शनिवारीच ती पौर्णिमेची तिथी संपल्यानंतर प्रथमा म्हणजे कृष्ण पक्षातली प्रथमा सुरू होणार. बघा कसं आहे ते. आपल्या या तिथ्या ज्या आहेत ह्या सगळ्या चंद्रावरती अवलंबून आहेत आणि दिवस हा सूर्यावरती अवलंबून आहे. म्हणून यात गोंधळून जाऊ नका.